मुंबईमध्ये आणि राज्यभर फिरतोय, पाहतोय तुम्ही जागे आहात की नाही. कारण आपल्याला हुकुमशाही गाडायची आहे. ज्या पद्धतीने भाडोत्री जनता पक्ष म्हणजे भाजपा, होय मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण त्यांच्याकडे त्यांचे ओरिजिनल नेते कोणी राहिलेलेच नाहीये. त्यांना ते भले म्हणू किती इतके पार आणि तितके पार, पण त्यांना माहिती नाही की महाराष्ट्राने अटके पार झेंडे लावले होते. आणि आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की उमेदवार सुद्धा त्यांना बाहेरून आणावे लागतात. जो एक विषय मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडतोय तो म्हणजे की 4-5 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाची पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये मोदीजींचं नाव आहे, अमित शहांचं नाव आहे आणि ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता जमा केली म्हणून भारतीय जनता पक्षच बेंबीच्या डेटाबेसवर उमलत होता त्या कृपाशंकर सिंहांचं पण नाव आहे, मात्र गडकरींचं नाव नाहीये. त्याच्यात आणखीन कहर म्हणजे गेल्या वेळेला म्हणजे गेल्या लोकसभेला ज्योतिरादित्य शिंदे यांना पाडण्यासाठी काँग्रेसमधून एक कार्यकर्ता भाजपाने घेतला होता, तो निवडून आला. आता निवडून आल्यानंतर त्याचं तिकीट कापून पुन्हा ज्योतिरादित्यला देत आहे. हे सगळे असं विचित्र पाहिल्यानंतर यांना गाडायचं नाही तर आणखीन काय करायचं. आज सुद्धा त्यांना वाटत असेल की शिवसेनेचे काही गद्दार फोडले म्हणजे शिवसैनिक आपल्याकडे येईल. मी तर म्हणतो या जोगेश्वरी, अंधेरी या सगळ्या भागामध्ये आता हे लोकसभेचं काय नाव आहे, उत्तर पश्चिम, तुम्ही प्रयत्न करून बघाच किती फोडायचे तेवढे फोडून बघा. पण हे सगळे सैनिक आहेत, हे नुसते सैनिक नाही ते किती फोडताय फोडा. चला माझं आव्हान, जे गद्दार आहेत ते फुटतील पण जे निष्ठा काल मी धाराशिवचा असाच एक मोठा दौरा करून आलो. प्रत्येक तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी जायचा प्रयत्न केला. 6 मतदारसंघ आहेत. आता या 2 दिवसानंतर मी यवतमाळ, वाशिमला जाणार. पण धाराशिवच्या सभेत तिथले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर, एक अत्यंत चांगला धडाडीचा तरुण, आणि त्यांनी भाषणामध्ये एक मुद्दा मांडला आणि म्हटलंय खरंच आहे. त्यांनी काय मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांना आता साधारणतः किती वर्ष झाली, 300 वर्ष झाली त्यांच्या इतिहासाला, 350 वर्ष झाली, बरोबर आहे, कमीत कमी 300 वर्ष तर नक्कीच झाली. पण अजूनही नाव घेतल्यानंतर म्हणजे कोणती नावं, सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत, ही नावं घेतल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना, आणि बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी. त्यांनी जो मुद्दा मांडला तो मला खरंच पटला. तर त्यांच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला 300 वर्षानंतर सुद्धा तो पुसला जात नाही, तर आत्ताच्या गद्दारांचं काय होणार. शेवटी गद्दार तो गद्दारच. त्याच्यासाठी गेलेत का गेलेत तुम्हाला. आणि भाजपाची फार वाईट खोड आहे. म्हणजे मी एका भाषणात, कदाचित दसऱ्याच्या भाषणातच बोललो असेल की यांना तरीही कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात कोणी बोलू नये, लग्नाला तर अजिबात बोलू नये. कारण येतील लग्नाच्या पंक्तीत बसतील, मस्त श्रीखंड, वरण भात ओरपून खातील. किती पोळ्या खाल्ल्या, पुरणपोळ्या 25 पोळ्या खातील, आणि नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील. यांना चांगलं काय चाललंय बघवतच नाही. आज सुद्धा मी येताना एक बातमी वाचली, आता पुढे खरी खोटी किती आपल्याला कळेल. हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेसचं सरकार पाडायचं चाललेलं आहे. चंदीगडमध्ये साधी महापौर निवडणूक होती. महापौर इकडे तर निवडणूकच घेत नाहीये. महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे महापौर पण दुसऱ्या पक्षाचा असता का म्हणे, तो जिंकला तरी सुद्धा त्याला कसा पाडायचा. तरी बरे सुप्रीम कोर्ट अजूनही जागृत आहे, त्यांनी चांगला बांबू दिला, हे चांगलं झालं. पण आता तीच अपेक्षा आपण आपली जी गद्दारांच्या विरुद्ध अपात्रतेची केस लढतो आहोत त्याबद्दल बाळगून आहोत. कारण कालच सुप्रीम कोर्टाने चांगले ताशेरे मारले. कारण लवाद
म्हणजे कोण? लबाड. अगदी नाव घेऊन बोलतो तो नार्वेकर. आता असं ऐकलंय की लोकसभेची निवडणूक तो भाजपच्या उमेदवारीवरती लढणार आहे, पक्षावर, चिन्हावरती. मग मला सांगा, जसं बंगालमध्ये एक न्यायमूर्ती गंगोपाध्याय ते न्यायमूर्ती होते, त्यांनी राजीनामा दिला, भाजपात प्रवेश केला आणि आता ते तिकडनं निवडणूक लढतायत. हे एवढ्यावरती थांबत नाही. गंगोपाध्याय बोलले ते फार महत्वाचे आहे की गेले काही दिवस भाजपा त्यांच्या संपर्कात होता, ते भाजपच्या संपर्कात होते. मग त्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय दिले तृणमूल काँग्रेसच्या विरुद्ध, कारण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तृणमूलवरती म्हणजे ममताजींवरती आग पाकड करायला सुरुवात केली. आणि असे काही निर्णय आहेत की ते त्या खुर्चीत बसले होते तेव्हा तृणमूलच्या विरोधात गेले होते. आता त्याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही जर काही न्यायदानाची यंत्रणा सुद्धा भ्रष्ट करणार असाल आणि तिकडे तुम्ही तुमच्या सडक्या विचारांची काळी मांजरं खुर्चीवरती बसवणार असाल, तर मग जनतेने जर न्यायालयाचं रूप धारण नाही केलं तर मग त्याच्यामध्ये चूक कोण आणि बरोबर कोण? आज ही मी मगाशी येताना लटके त्यांच्या वॉर्डातून आलो. मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांची घेण्याची हिंमत नाही. म्हणजे त्या चंदीगडमध्ये महापौराची निवडणूक ती त्यांनी चोरून घेतली होती, पण आता उलटा निर्णय फिरला. मी प्रत्येक वेळेला त्यांना आव्हान देतोय की लोकसभेच्या बरोबरीने विधानसभा आणि महापालिका पण या एकदाच काय ते होऊन जाऊ द्या, एकदाच काय ते होऊन जाऊ द्या. म्हणजे दिल्ली पासून गल्लेपर्यंत आम्ही जो नारा दिलेला आहे, अबकी बार भाजपा. आणि महापालिकेचा कारभार एवढा भ्रष्टपणाने चाललेला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम इथे जोडणारा गोखले पूल का उद्घाटन होत नाही? कारण त्याच्यामध्ये तांत्रिक बाब आलेली आहे, चुकलेली आहे, सदोष बांधणी. आणि मला अनिल आता गाडीत बसले असताना सांगितलं, मला खरं वाईट वाटलं. हे मुंबई महापालिका आपली ही मोठी एक चांगली कामगिरी करणारी महापालिका आहे. जे आपल्या हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने धरण बांधलं, मध्य वैतरणा विक्रमी वेळेमध्ये बांधलं आणि अजूनही त्याला कुठेही खेकड्याने पोखरलेलं नाहीये, कारण कुठे भ्रष्टाचार नाही. करोना काळामध्ये जागतिक पातळीवरती महापालिकेचं कौतुक झालं आणि तोच माणूस आज आयुक्त असल्यानंतर गेल्या 2 वर्षात त्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो बघितल्यानंतर ही अशी माणसं यांना खरं म्हणजे भर चौकात चापकाने फोडलं पाहिजे. हा मुंबईकरांचा हक्काचा पैसा आहे, कराचा पैसा हक्काचा पैसा आहे. आणि अनिल जे काय सांगत होते ते मी बोलताना राहिलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याला डिझास्टर म्हणजे एक आपत्तीजनक काम, म्हणजे एक कुठेतरी अशी बिल्डिंग आपल्या इकडे परदेशात कुठेतरी बांधली गेली, 65 माळ्याची बिल्डिंग बांधली. तुम्ही म्हणाल 65 माळ्याची बिल्डिंग बांधली त्याच्यात आपत्ती काय? आपत्ती ही आहे की त्या आर्किटेक्टनी अशी चूक केली की लिफ्ट फक्त 45 माळ्यापर्यंत केली आणि पुढचे 20 माळेच तो विसरून गेला. आता तसंच हे गोखले पुलाचं झालेलं आहे. कुठून सुरू होतो आणि कुठे मिळतो ते ताळमेळच काही नाही. कारण या भ्रष्टाचाराची चाके लागलेले ट्रिपल इंजिन जे सरकार आहे त्यांच्यामध्ये ताळमेळ आहे कुठे? कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही. आणि हा भ्रष्टाचार सगळं आपल्याला आता खडून काढावाच लागेल. आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहे, आणखीन अनिल परबच्या मागे लागलेले आहे. लागा, किती मागे लागायचे लागा, पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी हातात घेतलेली मशाल ही धगधगती आहे. तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकुमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. बाकी विषय अनेक आहेत. ज्या वेळेला सभा आपण घेऊ तेव्हा मी आणखीन विस्ताराने बोलेन. पण तुम्ही नुसती आता माणसं म्हणून राहणार नाही, तर तुमच्या मनामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी बीज पेरलं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी शिवसेना ही नुसती शिवसेना संघटना नाही, तर ही धगधगती मशाल आहे. त्या मशाली आता मला पेटलेल्या पाहिजे. आणि या मशाली अशा पेटल्या पाहिजेत की जसं अंधेरीच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या वेळेच्या आपला पक्ष फोडला होता, गद्दार फुटले होते, तरी देखील ना भाजपची ना मिंद्याची ती निवडणूक लढण्याची हिंमत झाली नाही. एवढी धग त्या मशालीमध्ये. ती मशाल, त्या मशालीने पहिली निवडणूक आपल्याला जिंकून दिली. तीच मशाल घेऊन आज देशामध्ये जो हुकुमशाहीचा अंधकार मासतोय तो जाळून टाकण्यासाठी आता आपण मैदानात उतरलेलो आहोत. आणि मला अभिमान आहे. अनेकांना असा प्रश्न पडला होता की उद्धव ठाकरे आता काय करणार, उद्धव ठाकरे एकटा पडलेला आहे.
पक्ष काढला, नाव काढ, चिन्ह काढलं, पण उद्धव ठाकरे हा समोर नवे महाराष्ट्रभर पसरलेला आहे. ही उद्धव ठाकरेची कुटुंबीय आहे आणि यांच्या मनातलं उद्धव ठाकरे आता प्रचाराला मला इकडे येण्याची काय गरज आहे असं मला वाटत नाही. आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. काय कौतुक करतो, कारण ज्या मानसिक एका अवघडलेल्या परिस्थितीतून तो जिद्दीने उभा राहिलेला आहे, त्याच्याबद्दल मी सगळ्यांसमोर त्याचं कौतुक करतो. या परिस्थितीमध्ये जो शरण जाईल तो उद्ध्वस्त होईल, तो जिंकेल. ही सगळी मर्दांची फौज आहे आणि या फौजेचा मर्दपणा आज सुद्धा कायम आहे आणि तोच उद्याचा विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, ही अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.